शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेची मर्यादा उघडी, मनसे युतीमुळे अमराठी व कुणबी समाज दुरावला। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगानं बदलत आहेत। शिवसेना, उबाठा आणि मनसे युतीची चर्चा सुरू असताना या संभाव्य आघाडीमुळे शिवसेनेची सामाजिक व राजकीय व्याप्ती मर्यादित होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। एकेकाळी मुंबईतील मराठी, अमराठी, कामगार वर्ग आणि कोकणातील कुणबी समाजाचा मोठा आधार शिवसेनेला होता। मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेनं या घटकांसाठी ठोस भूमिका न घेतल्यानं असंतोष वाढत गेला आहे। त्याचा थेट परिणाम मुंबईच्या राजकारणावर होताना दिसत आहे। शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचालींमुळे मुंबईतील अमराठी मतदार शिवसेनेपासून दुरावत आहे। कोकणातील कुणबी समाज, माथाडी कामगार आणि सर्वसामान्य श्रमिक वर्ग यांचा पारंपरिक पाठिंबा शिवसेनेला होता। मात्र कोकणातील कुणबी समाजाला जमिनीचा योग्य मोबदला न मिळता तो खोतांना मिळाल्यानं तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। जमिनीचे प्रत्यक्ष धारक असलेल्या कुणबी समाजासाठी शिवसेनेनं कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप होत आहे। याचा परिणाम म्हणून मुंबईतील कुणबी समाजही शिवसेनेविरोधात भूमिका घेत आहे। दुसरीकडे परराज्यातून आलेला अमराठी वंचित वर्ग मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळत असल्याने मुंबईतील राजकीय समीकरण बदलत असल्याचं चित्र आहे। ते शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जातात आहेत। शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता। माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता। माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाही आहे, पण कोकणातला कुणबी जो आहे त्याला म्हणजे तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये खोताचा आणि शेतकऱ्यांचा। तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या, या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो खोताला मिळाला, पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही। तुम्ही आता सांगली धारक नका धरू, हे जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही आणि सेनेने या सगळ्या कुणबी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुणबी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो इतर राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे। त्याच्यामुळे असणारा मुंबईमधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानेन।